नमस्कार. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी आनंद भिवराम रावताळे, राहणार मुंबई. मी आज एक असा लढा देतोय, त्यामुळे तुम्हा सर्वांना, सगळ्या जातीपातीच्या लोकांनी, लहान असो मोठा असो, गर्भ असो श्रीमंत असो गरीब असो, तुम्हाला हा लढा माझ्याबरोबर द्यायलाच लागेल. कारण ही गोष्ट एकट्या दुकट्याची नाही आहे. ही गोष्ट आहे मोबाईल विरुद्ध मोबाईल कंपन्यांनी केलेली दरवाढ आणि त्यांनी चालवलेली ही लूटमार. ही सर्व तुम्ही भोगताय. तुम्ही स्वतःच मनातल्या मनात स्वतःला चाचपडताय, शिव्या देताय, पण तुम्ही काय करू शकत नाही. फान हा अन्याय मी नाही भोगणार. पूर्वीच्या काळी म्हणायचे आहे, कोण रोखणार हे वादळ. अरे तेव्हा वादळ थांबवायला छत्रपती शिवाजी महाराजासारखे शूर राजे होते. पण आता तू पण खा, मी पण खातो. खरं सांगू, मोबाईल करताना मी आता तुम्हाला मोबाईल करताच बोलणार. तुम्ही स्वतः हा अन्याय बघताना पण तुम्ही कोणाला सांगू शकत नाही काय करू. पण काय माहिती आहे, तुमच्यावरचा अन्याय एक सांगितलंय, अन्याय करण्यापेक्षा अन्याय जो सहन करतो ना, तो खूप मूर्ख माणूस असतो. आता तुमच्यावर जो हा अन्याय होतो तो मी कसा तुम्हाला सांगतो. तुम्ही चांगल्या ठिकाणी कामाला असेल तर वॉटेवर एक गोष्ट, पण एखादा मध्यमवर्गीय घरातला मुलगा आहे, एकाच घरात 4-4 मोबाईल आहेत. मोबाईल कंपनीने काय केलंय? काय केलंय? महिना 30 दिवसाचा तो 28 दिवस केला. अरे हे काय? बरं ठीक आहे, 28 दिवस केला. रिचार्ज अवाढव्य रिचार्ज वाढवले. आता एखाद्या मध्यमवर्गीय, म्हणजे समजा ज्येष्ठ नागरिक असेल, तो साधा कीपॅडवाला मोबाईल वापरत असेल, त्यालासुद्धा 320चा रिचार्ज कराल. अरे पण काय ही जबरदस्ती आहे? का लुटता? अरे ह्याच्यावर कोणाचा अंकुश आहे की नाही? अर्धा पगार ह्या मोबाईल रिचार्जमध्येच जातो. आणि रिचार्जमध्ये निदान 7 दिवस तरी तुम्ही नियमानुसार इनकमिंग ही चालू ठेवली पाहिजे. पण एअरटेल कंपनी तर पुरताच भाव खाऊन जाते. काल रिचार्ज संपला, आज लगेच मेसेज, अलर्ट भावा रिचार्ज कर, नाही तर उद्यापासून तुझं इनकमिंग सुद्धा बंद. अरे ज्याचा हातावर पोट आहे, त्याचा मोबाईलवर पोट आहे, 4 लोक त्याला संपर्क करतील, उत्तर काय येतं? तुम्ही डायल केलेला क्रमांक सध्या अस्तित्वात नाही. अरे म्हणजे गेला कुठे? असा मला गायब करू नका ना प्लीज. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मी तुम्हाला खरोखर जाहीर आवाहन करतो, आणि ट्राय ही संस्था आहे, यात तुम्ही जातीने लक्ष घालून मोबाईलच्या रिचार्जच्या दराचे पैसे कमी करा, आणि इनकमिंग ही निदान 10 दिवस तरी चालू ठेवा प्लीज. खरोखर जनतेचा दुवा घ्या.